नमस्कार मंडळी. तर आज आमच्याकडे आहे सासूबाईंच्या मैत्रिणींच्या मुलींचं केळवण. केळवण म्हणजे काय, तर केळ म्हणजे जेवू घालणे आणि या शब्दावरनं त्याचा केळवण असा अर्थ होतो. सो यात काय केलं जाते, तर महाराष्ट्रात लग्ना अगोदर वधूवरांना आपल्याकडे जेवायला बोलवायचं असते. त्यात त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ पिऊ घालायचे. स्पेशली केळीच्या पानावर पण त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ पिऊ घालून नंतर त्यांना आपण भेटवस्तू म्हणून एखादी प्रेमळ वस्तू द्यायची आणि शुभ आशीर्वाद द्यायची. सो अशी काही ही प्रथा आहे आणि त्यासाठीच आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे. या प्रथेनुसार त्यांना अधिक स्पेशल फील व्हावं म्हणून मी इथे छान दारात रांगोळी काढून घेतलेली आहे आणि घर पण सुंदर आवरून घेतलेलं आहे. थोडंसं त्यांना जिथे जेवायला बसवायचं तिथं मिनिमल डेकोरेशन करून घेतले आहे. जरा स्टिकर्स वगैरे लावून घेतलेत. सो इथे मी छान छान स्टिकर लावून एकदम मस्त छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. घर एरवी आमचं स्वच्छ असते, पण असं काहीतरी शुभ कार्य घरात असलं की अजूनच जरा चकाकते. सो इथे घर पण मस्त आवरून झालेलं आहे आणि इतक्यात त्या येतीलच. सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतोय, मिनिमल डेकोरेशन कसं वाटतोय, ह्यासाठी तुम्हाला की कमेंट करा. सो आम्ही त्यांची एंट्री काही अशी हो चांदणे नाजूक पोरगा बाई ग मायेची साजूक पोरगा बाई ग सावलीने शिंपीन सासरग साहुलीने पेरीन साखर माते मनाची माहेर ग तरी रुजवेन तुळशीत संसार ग कारण मिला खातून एक बाई ग हो चांदणी मी नाजूक पोरगा बाई ग मायेची साजूक पोरगा बाई ग सावलीने शिंपीन सासरग साहुलीने पेरीन साखर माते मनाची माहेर. सो इथं त्यांचं आपण मस्तपैकी वेलकम करून घेतलेलं आहे आणि मी ताटंसुद्धा अशी मस्तपैकी सर्व करून त्यालाही थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. त्यानंतर दोघींनाही पाटावर बसवून आपण त्यांचं औक्षण केलं आणि परत त्यांनी मस्तपैकी जेवण केलं. जेवण आमचं साधंच होतं. बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, जिरा राईस, कढी, भजे असं सगळं जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना भेट स्वरूपात साडी गिफ्ट केल्यात. सो असं काही औक्षण करून घेतलं. त्यानंतर त्यांनी मनसोक्त जेवण केलं आणि परत आम्ही साडी गिफ्ट करून थोडे फोटो काढलेत आणि अशा प्रकारे मस्त सिंपल आम्ही त्यांचं केळवण सेलिब्रेट केलं. हे त्यांनाही फार आवडलं. सो हे असे काही पिक्स क्लिक करून घेतले आम्ही. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.